नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता देविकाने रमाला धरून दुसऱ्या रूममध्ये आणलेलं असतं आणि रमाचे तोंड दाबून आता देविका म्हणते की जायचं का आणि तो तुझा काका आहे का, ओळखते का तू त्याला, आणि जा ना आता कशी जाते ते असे म्हणत आता पुन्हा देविका आता रमाला कोंडून ठेवते आणि देविका तेथून निघून जाते। तेव्हा आता रमा आता ठाम निश्चय करते आणि म्हणते की काही जरी झालं तरी तुमचं हे सत्य मी जगासमोर आणील म्हणजे आणीलच। इकडे आता मुलाखत देत असताना आता ते ऑर्गनायझर म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला अजून काही प्रश्न विचारणार आहे आणि लगेच आता माई म्हणते की हो चालेल ना। त्यानंतर आता तो ऑर्गनायझर म्हणतो की रमाजी, तुमच्या नवऱ्याचा आवडता रंग कोणता, तर आता रमा ही विचार करू लागते। आभ्या आणि सगळेजण आता माहीकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता आई आजी आणि सीमा रमाकांत सगळेजणांना काळजी लागून राहिलेली असते। त्यानंतर आता विचार करून माही ही डोळे झाकते आणि म्हणते की निळा। ते ऐकून आता अक्षय हसतच म्हणतो की बरोबर आहे। तेव्हा आता आभ्यासुद्धा आता लगेच म्हणतो की वेल डन। आणि त्यानंतर ऑर्गनायझर आता पुढचा प्रश्न विचारतात आणि म्हणतात की तुमचे मिस्टर काय करतात। माही म्हणते की एकदम सोपा प्रश्न विचारला, मला माहिती आहे मला, आणि ते एका मोठ्या कंपनीत चीफ आहेत। ते ऐकून तो ऑर्गनायझर म्हणतो काय, तर माही म्हणते की चीफ आहेत ते चीफ। आणि अक्षय आता बोट करत माहीकडे बघतो आणि म्हणतो की तुला शेफ म्हणायचं आहे ना, तर माही म्हणते हो। तेव्हा आता माही म्हणते की तेच ते। अक्षय म्हणतो की चीफ आणि शेफ एक कसे होईल, तर माई म्हणते तेच ते, मी तेच म्हणते। आणि त्यानंतर आता तो ऑर्गनायझर म्हणतो की पुढचा प्रश्न रमावहिनी तुमच्यासाठी, तुमच्या नवऱ्याचा आवडता लेखक कोण। ते आता तो प्रश्न ऐकताच मात्र रमाची घाबरगुंडी उडालेली असते। तो ऑर्गनायझर म्हणतो की एवढा सोपा नाही आहे हा प्रश्न आणि 1 मिनिटाच्या आत उत्तर द्यायचं बरं का। तेव्हा आता माही विचारात पडते। सगळेजण आता विचार करत असतात आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। आता माहीला काय हा प्रश्न म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काही येणार नाही हे आता सगळेच जण समजून चुकलेले असतात आणि बरोबर आता माही एकदम विचार करून उत्तर देते। तर आता लगेच अक्षय म्हणतो की बरोबर उत्तर दिलं तर। तेव्हा आता माही म्हणते की तुमचे सगळे पुस्तके तुम्ही जे वाचतायत ना ते त्यांची तर आहेत। तर अक्षय म्हणतो वा वा क्या बात है। आणि माही म्हणते की मी बघितलंय तुम्हाला त्यांची पुस्तके वाचताना, इतकी वर्षे मी तुमच्यासोबत एकत्र आहे आणि तुम्ही काय प्रश्न विचारताय, तर अक्षय हसू लागतो। आणि पुढचा प्रश्न आता ते विचारतात, रमावहिनी तुमच्या नवऱ्याची मून साईन काय आहे। आणि लगेच आता माही ही विचारात पडते आणि माही विचारात पडताच आता आभ्या हा मोठे डोळे करून आता माहीकडे बघतो आणि माहीला खुणावू लागतो। तेवढ्यात अक्षयचे लक्ष हे आभ्याकडे जाते। अक्षय आता आभ्याला खुणावतो आणि म्हणतो काय काय। आभ्या आता गप्प होतो आणि त्यानंतर मात्र माही अटकलेली असते। तेव्हा आता लगेच सीमा ही तोंडाने आणि हाताने ॲक्टिंग करत आता सांगू लागते। तर तेवढ्यात ते बघून आता माही म्हणते की मासा, आणि ते ऐकून हसतच आता अक्षय म्हणतो की मासा बरोबर आहे, म्हणजे तिला मीन म्हणायचंय। आणि सगळेजण आता खुश होतात। आणि इकडे आता देविका ही हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात आता देविका ही TV चालू करते आणि TV चालू करताच त्या चॅनलवरती आता रमा म्हणजे माही आणि अक्षयची मुलाखत चालू असते। आणि आता ती मुलाखत संपलेली असते। तेव्हा ते ऑर्गनायझर म्हणतात की हे बघा, आजची ही मुलाखत इथे संपलेली आहे आणि या राऊंडचे विजेते आहेत अक्षय मुकादम, कारण त्यांनी अगदी कमी वेळात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। आणि देविका आता माही आणि अक्षयला बघताच आता देविका डचकते। तर आता TVचा आवाज ऐकून इकडे आता रमा देखील अक्षय मुकादम हे नाव ऐकताच डचकते। आणि इकडे आता ऑर्गनायझर म्हणतात की खरी आता एंटरटेनमेंट पण वहिनीनेच केलं बरं का। तेव्हा रमा वहिनीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या। सगळेजण टाळ्या वाजवतात आणि देविका आता ते बघत असते। आणि इकडे आता ऑर्गनायझर म्हणतात की आता आपण पुढच्या राऊंडला सुरुवात करतोय आणि त्यामध्ये रमा वहिनी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधली जाईल। आणि पटकन आता ते ऑर्गनायझर माहीच्या डोळ्याला पट्टी बांधावयास सांगतात। आणि आता पहिली वेळ अक्षयवरती येते। तर आनंद हा अक्षयच्या डोळ्याला पट्टी बांधतो। ऑर्गनायझर म्हणतो चला आता आपण सुरू करूयात।
आणि त्यानंतर आता अक्षयच्या डोळ्यावर पट्टी बांधता क्षणी रमा ही आता पावडरचा डबा आपल्या हातात घेते आणि तो हात अक्षयसमोर धरते. अक्षय आता रमाचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की ही रमा आहे. आणि पटकन आता तो पावडरचा डबा आपल्या हातात चाचपतच बघत अक्षय म्हणतो की ही आमच्या रमाची पावडर आहे. कारण बऱ्याच स्त्रिया फाउंडेशन करतात पण माझी भोळी बाबडी बायको मात्र पावडरच लावते. आणि आता लगेच अक्षय म्हणतो बरोबर आहे का? तर सगळेजण म्हणतात बरोबर आहे. देविका आता ती सगळी राऊंड आणि ती सगळी अक्षयची मुलाखत बघत असते. आणि इकडे आता आतमधून रमाला अक्षयचा आवाज ऐकू येतो आणि रमा म्हणते की अक्षयचा आवाज येतोय. आणि आता 2 डिशमध्ये 2 भाज्यांचे टोस घेऊन आलेले असतात. आणि त्यानंतर ते दोन्हीही डिश आता माही ही अक्षयसमोर धरते आणि म्हणते की ओळखा पाहू आता घरचं कोणतं आणि बाहेरचं कोणतं. तर अक्षय आता स्मेल घेतो आणि आता लगेच ते ऑर्गनायझर म्हणतात की आता हे ओळखता नाही येणार. तर अक्षय म्हणतो की हे सुद्धा सोपं आहे आणि हे बाहेरून आणलेलं डोसा आहे आणि हे घरात बनवलेलं. तर ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षयने ते बरोबर ओळखलेलं असतं. आणि ते ओळखताच आता तो ऑर्गनायझर म्हणतो की वा क्या बात है यार अँड इट्स अनबिलिव्हेबल. आणि सगळेजण आता अक्षयसाठी टाळ्या वाजवतात. अक्षयने बरोबर ओळखलेलं असतं. आणि लगेच आता तो ऑर्गनायझर म्हणतो की आता वेळ आली आहे रमा वहिनीवरती. आणि आता सगळं होत असताना मात्र रमा आता त्या रूममधून निघून बाहेर हॉलमध्ये येते आणि ती TV बघू लागते. आणि लगेच आता रमाच्या म्हणजे माहीच्या डोळ्याला पट्टी बांधतात. आणि ऑर्गनायझर म्हणतात तुम्ही रेडी झाल्यात ना? माही म्हणते हो. त्यानंतर आता 2 डबे आता अक्षय हा माहीच्या हातात देतो. आणि आता ते डिओडंट स्प्रेचे झाकण आता माही उघडते आणि त्याचा स्मेल घेत म्हणते की हे यांचं आहे. तर आता लगेच तो ऑर्गनायझर म्हणतो की आणि दुसरं त्या डिओडंट स्प्रेचं झाकण उघडताच माही म्हणते की हे सुद्धा यांचंच आहे. तर आता सगळेजण खुश होतात. खरी रमा आता देविकाच्या घरून TV बघत ते सगळं बघत असते. ऑर्गनायझर म्हणतो की उत्तर चुकण्यासाठी आपण सेम दोन्हीही डबे ठेवले होते पण वहिनीने अगदी बरोबर उत्तर दिलं. आणि त्यानंतर आता इस्त्री केलेले खूप सारे शर्ट आता माहीच्या हातात दिलेले असते. आणि आता माहीला म्हणजे रमाला त्यामधील अक्षयचा शर्ट कोणता हे बरोबर ओळखायला सांगितलेलं असते. ते सगळे शर्ट आता माही आपल्या हाताने चाचपते आणि त्यांचा स्मेल घेते. शेवटचा शर्ट आता वर करत माही त्याचा स्मेल घेते. तर आता तो ऑर्गनायझर म्हणतो की आता वहिनी गोंधळल्यात पण बरोबर माही आता त्या शर्टच्या स्मेलने तो शर्ट अक्षयचा असल्याची बरोबर ओळखते. आणि ते बघताच आता सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता माही तिच्या डोळ्यावरची पट्टी काढू लागताच इकडे देविका आता रमाकडे बघते कारण रमा ती मुलाखत बघत असते. आणि आता माही ही पट्टी काढणार तोच आता देविका ही TV बंद करते. आणि आता देविका ही रमाकडे बघते. आणि इकडे आता देविका ही रमासमोर येते आणि म्हणते बघितलं का तुझा नवरा त्याच्या बायकोला कसा TV वरती फिरवतोय आणि तू उगाच शंका घेतेस. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की त्यांचं सोडा पण मला तुमच्यावर देखील संशय आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्यापासून काहीतरी लपवताय. तर आता देविका म्हणते की काय बोलते. तर आता रमा म्हणते की मी तुमचं सत्य आणीलच. आणि त्यानंतर आता रमा देविकाचा हात धरते आणि म्हणते की तुम्ही मला इथे डांबून ठेवलं आहे ना? का ठेवलंय मला इथे डांबून? कारण त्यामध्ये तुमचा नक्कीच काहीतरी स्वार्थ आहे बरोबर ना? रमा म्हणते की तुम्हाला जे हवं आहे ते माझ्याकडून तुम्हाला मिळत नाही म्हणून तुम्ही मला डांबून ठेवलंय. आणि लगेच आता रमा म्हणते की तुमच्या मनात नक्कीच काहीतरी शिस्त आहे म्हणून तुम्ही मला हे इथे डांबून ठेवलंय. ते ऐकताच आता देविकाला राग येतो आणि जोराने देविका आता रमाला ढकलून देते. रमाला ढकलून देताच आता रमा ही भिंतीवर आदळते आणि रमाच्या डोक्यातून रक्त येऊ लागते. पुन्हा आता देविका ही रमाकडे येते आणि रमाला धरत म्हणते हो तुला माहिती आहे नक्कीच माझ्या मनात चांगलंच काहीतरी शिस्त आहे. राग येऊन आता देविका म्हणते की जोपर्यंत तू माझ्या मनासारखं वागत नाही तोपर्यंत तुझ्या बाबतीत हे असंच घडत राहणार. आज फक्त तुझं डोकं फुटलंय ग पण जर तू माझ्या मनाविरुद्ध वागली तर उद्यासुद्धा असंच काहीतरी घडेल आणि नाहीतर मी तुझा जीव देखील घेईल अशी धमकी आता देविका रमाला देते. आणि हात धरत आता देविका रमाला म्हणते की चल
इकडे आता तो ऑर्गनायझर म्हणतो की आजपर्यंत या ग्रुपमध्ये आलेल्या एकाही जोडप्याला सगळे प्रश्न ओळखता आले नाही, पण आज हे पहिलं जोडपं आहे, त्यांना मात्र सगळं काही ओळखता आलं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता आली. आणि तेव्हा आता अतिशय आनंद होऊन तो ऑर्गनायझर म्हणतो की म्हणून या वेळचं बक्षीस आम्ही तुम्हा दोघांनाही देणार आहोत. तेव्हा सगळे मुकादम खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. माहीसुद्धा खूप खुश झालेली असते. अक्षय म्हणतो वा वा. आणि लगेच आता ते ऑर्गनायझर रमाला गिफ्ट देतात आणि म्हणतात की या वहिनी, यामध्ये काही गिफ्ट्स आहेत आणि काही कुपन्स आहेत, तुम्हाला काही वस्तू खरेदी करायला. माहीला खूप आनंद होतो आणि माही त्यांचे आभार मानते. आणि त्यानंतर आता ते ऑर्गनायझर शेवटचा प्रश्न विचारतात आणि म्हणतात की वहिनी, तुम्ही हे सगळे प्रश्न अगदी बरोबर ओळखलेत, बरोबर त्यांची उत्तरे दिलीत. या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुम्ही कुणाला देणार? तेवढ्यात आता माही म्हणते की कुणाला का द्यायचं, मीच फॉर्म भरला होता आणि याचं श्रेय मीच घेणार. तेव्हा आता सगळेजण माहीकडे बघू लागतात. आणि त्यानंतर ऑर्गनायझर म्हणतात की अक्षयराव, तुम्ही याचं श्रेय कुणाला देणार? तर अक्षय म्हणतो की अर्थात हे श्रेय मी रमालाच देणार, कारण रमा मुळातच हुशार आहे. आणि आभ्या म्हणतो की हे आता माझ्याशिवाय घडलंच नसतं, तेव्हा मला सुद्धा श्रेय द्यायला पाहिजे. तर सगळेजण हसू लागतात. आता मात्र जान्हवीला राग आलेला असतो आणि नाकाचा शेंडा वर करून जान्हवी आता वर निघून जाते. तर आनंद देखील जान्हवी पाठीमागे जातो आणि रागाने आता जान्हवी तिच्या बेडरूममध्ये येताच पाठीमागून आनंद तिथे म्हणतो, जानू अगं अशी का रागाने तिथून निघून आलीस आणि काय झालं? तेवढ्यात राग येऊन आता जान्हवी म्हणते की मला नाही माही अजिबात आवडत नाही. आणि जान्हवी म्हणते की आपली रमा अशी नव्हती. तेव्हा आता आनंद म्हणतो की तूच म्हणत होती ना माय डिअर सिस्टर, माय डिअर सिस्टर. जान्हवी म्हणते बरोबर आहे, मी म्हणत होते, पण मी चुकीचे होते. आणि त्यानंतर आता जान्हवी म्हणते की ही तर आपली रमा होऊच शकत नाही, कारण ही माही ना फक्त चांगुलपणाचा आव आणते. आपली रमा अशी नव्हती, आपली रमा असली ओरिजिनल होती, असली, आणि ही डुप्लिकेट आहे. आणि आता जान्हवी म्हणते की अरे बेबी, तुला माहिती आहे का, आज जर आपली रमा असती ना तर रमाने काय उत्तर दिलं माहिती आहे का? आपली रमा म्हणाली असती की हे जे सगळं होतंय ते माझ्या कुटुंबामुळे होतंय. आणि आता जान्हवी म्हणते की बघितलं का बेबी, ही माही तर सगळं क्रेडिट स्वतःला घ्यायला बघते आणि आपलं वर्चस्व गाजवायला बघते. आणि जान्हवी विचार करत म्हणते की आपली रमा सगळ्यांची मनं जपायची, बरोबर आहे ना बेबी? तर आनंदसुद्धा आता विचार करू लागतो. आणि लगेच आता आनंद म्हणतो की जानू, तू असं का बोलतेस? तर आता जान्हवी उठून उभा राहते आणि म्हणते की बेबी, तुला आठवतंय का आपल्या रमाला सगळेजण किती त्रास द्यायचे आणि मी तिला एवढा त्रास दिला होता, तरीसुद्धा तिने मला समजून घेतलं आणि मोठ्या मनाने मला माफ केलं. आणि आता राग घेऊन जान्हवी म्हणते की ही माई फक्त स्वतःचं अस्तित्व गाजवायला बघत असते. तू काहीही म्हण, पण ही आपली रमा होऊ शकत नाही बेबी. आणि आता विचार करत आनंद म्हणतो की बेबी, तू का ऐक ना, या खूप दिवसानंतर आपल्या घरात आता सुख नांदायला लागलं, तेव्हा आपल्यामुळे या सुखाला गालबोट लागायला नको. आणि इकडे आता रमा ही बेडरूममध्ये विचार करत असते. रमा विचार करते की माझी ओळख दुसरं कुणीच विसरू शकणार नाही. आणि आता रमा विचार करते, मी सुद्धा माझी ओळख पुसू देणार नाही. काही जरी झालं तरी माझी ओळख मी समोर आणील म्हणजे आणीलच. आणि इकडे रमा आता विचार करत असताना दरवाजा उघडून नील आता रमाकडे येतो. रमाला बघत आता नील म्हणतो की काय करायचं या देविकाचा तेच मला काही कळत नाही, आणि रमा किती मारलंय तुला देविकाने. आणि लगेच आता नील विचार करत म्हणतो की रमा, मी त्या देविकाला चांगलं सांगितलं होतं, बॅड कॉम मी आहे, आणि देविका जर तुझ्यासोबत असं वागत असेल ना तर मग मी तुझ्यासोबत चांगलं वागेन. इकडे आता पटकन त्याच्या खिशातून आता ऑइंटमेंट बाहेर काढून नील आता रमाच्या डोक्याला ऑइंटमेंट लावू लागतो. तेवढ्यात आता हात करत रमा म्हणते की काहीच गरज नाही आहे त्याची. नील म्हणतो असं कसं, या जगात आपल्या दोघांना एकमेकांशिवाय कुणाचाच आधार नाही आहे. ते ऐकून आता रमा ही अवाक होते आणि नीलकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की माझी गर्लफ्रेंड तर तुझ्या नवऱ्यासोबत आहे तिकडे, आणि रमा तुझ्याही काही गरजा आहेत. ते ऐकून आता रमा मोठे डोळे करून नीलकडे बघू लागते. तेव्हा आता लगेच नील म्हणतो की रमा, आपण दोघं एकत्र येऊन त्या देविकाला ना चांगलाच धडा शिकूयात. आणि त्यानंतर रमाला राग येऊन जोराने रमा आता नीलच्या कानाखाली मारते. तेव्हा आता नील म्हणतो की रमा, अगं तुला कळत नाहीये का, मी तुझी मदत करायला आलोय, तुला हेल्प करायला आलोय.
आणि त्यानंतर आता नील म्हणतो की हे बघ, तुला जर चांगलं वाटत असेल मला मारल्यामुळे तर मार रमा, असे म्हणत नील आता रमाचे दोन्ही हात धरतो आणि त्याच्या तोंडासमोर घेऊन जाऊ लागतो. रमा आता नीलला ढकलते आणि एक वस्तू घेऊन आता ती नीलकडे दाखवत म्हणते, हे बघ पुढे येऊ नकोस, नाही तर मी तुला फेकून मारेल. हात करत आता नील म्हणतो, हे बघ रमा, मी काहीही करणार नाही, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस, मी वाईट माणूस नाही आहे. आणि आता नील म्हणतो की हे बघ रमा, मी चांगलाच माणूस आहे, मी वाईट माणूस नाही. आणि आपल्यामध्ये जे काही होईल ना ते दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने व्हायला हवं. आणि जे काही होईल ते म्युच्युअली होईल, असे आता लगेचच नील हा रमाला बोलत असताना रमाकडे येऊ लागतो. तर रमा म्हणते, हे बघ पुढे येऊ नकोस. आणि लगेच आता नील हा रमासमोर येऊन रमाचा तो वस्तू पकडलेला हात धरतो आणि म्हणतो की रमा, ट्राय टू अंडरस्टँड. पटकन ती वस्तू रमा दुसऱ्या हातात घेऊन नीलच्या हातावर मारते आणि आता नीलला ती वस्तू लागते. रमा आता पुन्हा दुसरीकडे पळते. तर आता ती वस्तू घेऊन रमा पुन्हा तिची भीती आता नीलला दाखवत म्हणते की नील, तू इथून बाहेर जा. तर आता नील म्हणतो, नाही जाणार, काय करणार आहेस? आणि आता नील म्हणतो की नाही जाणार, काय करणार आहेस तू? आणि त्या अक्षयकडे जाणार आहेस का तू? आणि त्या अक्षयला जाऊन सांगणार आहेस का? नील म्हणतो की अगं रमा, तू काहीच काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि लगेच आता नील म्हणतो की सांग, तुला काय हवंय रमा? तुला घर हवंय का? तुला दुसरं अजून काही हवंय का? मी आहे ना रमा, मी तुला सगळं देईन. आता मात्र रमाला राग येतो आणि त्यानंतर आता पटकन जोराने माही ती वस्तू आता नीलला मारू लागते. नील घाबरतो आणि खाली वागत म्हणतो की रमा, हे तू काय करते? आणि लगेच आता रमा ती वस्तू कॉटवर फेकून देते आणि बाहेर पळ काढते. आणि नीलला आता राग आलेला असतो आणि रमा ही बाहेर पळून गेलेली असते. आणि त्यानंतर आता रमा ही मार्केटमध्ये आलेली असते. तर इकडे आता कार घेऊन आता माहीसुद्धा बाहेर फिरायला आलेली असते. आणि माही आता कारमधून उतरते. तर समोर आता रमा ही आता पंजाबी ड्रेस घालून, 2 वेण्या घालून आता एका चपलावाल्या शेजारी आलेली असते. आणि रस्त्याने जो चप्पलवाला विकत द्यायला आता चपला घेऊन बसलेला असतो त्याच्याकडून आता रमा चप्पल घेत असते. आणि रमा ही पाठमोरी असते. तेवढ्यात आता माहीचे लक्ष पाठमोऱ्या रमाकडे जाते. आणि लगेच आता माही म्हणते की 2 वेण्या घालणारी ही तर कोण आहे? आणि आता रमा ही त्या चप्पलवाल्याकडून चप्पल विकत घेऊन ती पायात घालते. आणि त्यानंतर आता रमा तिचा चेहरा पाठीमागे फिरवते. तर त्या क्षणी आता रमाचा चेहरा आता माहीसमोर आलेला असतो. आणि माही आता रमाकडे बघत म्हणते की ही तर सेम माझ्यासारखी दिसती. आणि माझ्यासारखी दिसणारी व्यक्ती म्हणजे एकच असू शकते आणि ती म्हणजे रमा. हे आता माहीच्या लक्षात आलेले असते आणि माहीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. माही विचार करते की ही रमा जर आता जिवंत असेल तर मग अक्षय माझ्यापासून दुरावेल आणि अक्षय माझ्यापासून लांब जाईल. हे सत्य आता माहीसमोर आलेले असते. आणि त्या क्षणी माही ही डचकलेली असते. आणि जेव्हा आता माही ही असा विचार करते त्याच वेळेस आता रमासमोर बघते. तर पटकन माही ही गाडीमध्ये आतमध्ये लपते. तर आता माहीसमोर रमा जिवंत असल्याचे सत्य आलेले असते. आणि माहीला आपण आता अक्षयपासून दुरावू याची भीती वाटलेली असते. तर आता माही ही काय करणार? तर रमा आपले प्रेम आणि अक्षयला मिळवण्यासाठी कोणता निर्णय घेणार आणि रमा ही अक्षयपर्यंत कशी पोहोचणार? माहीला रमाचे सत्य समजताच रमाला आता माहीचे सत्य समजणार का? आणि पुन्हा आता रमा ही अक्षयकडे कशी जाणार? आणि रमाला अक्षयकडे जाण्यासाठी आणि अक्षयपर्यंत सत्य पोहोचण्यासाठी आता कोण कोण येणार आणि कोण रमा अक्षयची हृदयस्पर्शी भेट घडवणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब